थोडा आवाज वाढवा. मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ, मय्या वेशित चेतसाम. ऐशे अनन्य योगे विकिले जीवे मने अंगे, तयाचे कायिक सांगे जे सर्व मी करी. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरी योगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायणगिरिं परब्रह्म स्वरूपं. तपोज्ञा अवतार धरेला जगिता पितिरी, गुरु सेवा साधन गोदातटी करी. मुमुक्षु जना उद्धरी धरोनी करी, नित्य नमितो सद्गुरु श्रीरामगिरिजी. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जगन्नीत पाणिं मंडनं मंडनानं. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैदवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सविन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गभङ्ग रञ्जितं, दुषस्सुपापजात जात कारिवारि संयुतं. कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वरमदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि मात नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील आणि 12व्या अध्यायाचा 7 क्रमांकाचा श्लोक आहे. भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात, जो मला शरण आला, जो मला ज्याने माझी शरणागती पत्करली, माझं भजन केलं, माझं चिंतन केलं, तर त्याला ह्या संसार सागरातून त्याचा उद्धार करतो, त्याला मी मोक्ष प्राप्त करून देतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. जो भजन करतो, जो मला शरण आला, असा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, नर्मदा मैयाच्या कृपेने आणि दादा गुरु असतील त्यांच्याही कृपा आशीर्वादाने, ज्यांनी आज या ठिकाणी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. बघा, पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आणि त्या ज्यांनी ही परिक्रमा केलेली आहेत, आणि श्री महेश प्रमोद अनर्थे आणि यांनी नर्मदा परिक्रमा ही पायी पूर्ण, प्रमोद राजाजी अनर्थे यांनी पायी परिक्रमा आणि या ठिकाणी संपन्न केलेली आहेत. आणि त्यांच्या परिक्रमाच्या आणि पूर्णाहुतीच्या निमित्ताने हा मावंद्याचा कार्यक्रम आहे. आणि हे निवेदन करणारे त्यांचे चिरंजीव महेश प्रमोद अनर्थे, चिरंजीव सुरेश प्रमोद अनर्थे, समस्त अनर्थे परिवार आहेत. आणि उपस्थित सर्व इंगळे वस्तीचे सर्व मंडळी असतील आणि सर्वांना या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले अतुल भाऊ जोशी, सावखेड गंगा गुरु, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व पुरुष मंडळी, आपले बाबासाहेब भाऊ इंगळे असतील, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्वांना धन्यवाद. आणि आपले JTV न्यूजचे जोरवेकर, त्यांनाही धन्यवाद. आमचे सचिन महाराजही त्यांच्या बरोबर आणि परिक्रमा पूर्ण केली. बघा, परिक्रमा, पायी परिक्रमाला विशेष महत्व आहे. गाडीची परिक्रमा अनेक जण करतात, गाडीच्या परिक्रमाला महत्व नाही महाराज. ती गाडीची परिक्रमा आहे,
गाडीनं परिक्रमा होत नाही. गाडीनं अनेक जण परिक्रमा करतात, यात्रा करतात, चार धाम करतात, परंतु त्याला महत्व नाही जे स्वतः कष्ट सहन केले. बघा, संसारामध्ये आपण अनेक कष्ट सहन करतो. संसारामध्ये पार या शरीराचे हाडकं जोपर्यंत उघडेपर्यंत तोपर्यंत एवढे कष्ट या संसाराकरता करतो, परंतु आपण त्या परमार्थ करता, त्या भगवंता करता, आपल्या आत्मकल्याणाकरता जे कष्ट आपण सहन करू. बघा, देवा करता आपण कष्ट सहन केलं ती तपश्चर्या आहे. जशा गोपी होत्या, गोपी भगवंता करता रडल्या तर त्यांचं गोपी गीत तयार झालं. बघा, जो भगवंता करता आणि जे कार्य करतो त्यांचं ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये उदाहरण येत असतं. जो भगवंता करता आणि यात्रा केली तर भगवंत त्याच्या नाव ग्रंथामध्ये येतं महाराज. आणि आपणही ती तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रेला विशेष महत्व आहे. कारण पायानं तीर्थयात्रा केली म्हणजे तपश्चर्या आहे. पायानं तीर्थयात्रा म्हणजे संत महात्मे आणि महात्म्यांचं वचन आहे, तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडो. जीवनामध्ये जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे? जीवनाची सार्थकता संसार केला, फार थाटामाटाने, फार घरं बांधले, फार ऐश्वर कमवलं, याच्यामध्ये जीवनाची सार्थकता नाही. जीवनाची सार्थकता आपलं कल्याण. कारण ह्या जीवनामध्ये येऊन आपण भगवंत काय ही सृष्टी आहे, भगवंताने काय काय निर्माण केलं, कशा प्रकारची भगवंताची सृष्टी आहे, कशा प्रकारे तीर्थ आहे, कशा प्रकारे भगवंताने लीला केल्या आहेत, ती आपण जोपर्यंत जाऊन बघत नाही तोपर्यंत या देहाची सार्थकता नाही. महाराज सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जीवनामध्ये तीर्थयात्रा महत्वाची आणि पायी महत्वाची आहे. बघा, पायी तीर्थयात्रा केली तर 3 प्रकारचं तपश्चर्या होती. एक कायिक तपश्चर्या होती, वाचिक तपश्चर्या होती, मानसिक तपश्चर्या. या शरीराने तपश्चर्या होती ना हो. कारण परिक्रमा काही त्यामध्ये प्रतिकूलता आहे. कधी वेळेवर जेवण भेटल, कधी भेटणार नाही, कधी ऊन वारा थंडी आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला सहन करायच्या आहेत. त्या ठिकाणी घरच्या सारखं नाही वेळेवर जेवण. आपल्या जसं पायदिंडीमध्ये जातो आपण, वेळेवर तुम्हाला भोजन भेटणार आहे, सर्व व्यवस्था आहे, असं काही नाही. जे भेटेल मैयाच्या कृपेने, जेव्हा भेटेल तेव्हा जी परिस्थिती असेल, अनुकूलता असो प्रतिकूलता असो, सगळ्या परिस्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे शरीराने तप आहे, कारण शरीराने पायी चालायचं कष्ट आहे. आणि शास्त्र सांगतात, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं नामचिंतन जर करीत जर वाट चाललो तर प्रत्येक पाऊला पाऊलाला यज्ञ होतो महाराज. म्हणजे त्यामध्ये शारीरिक तप आहे आणि मानसिक तप आहे आणि वाचिक तप आहे. वाचेनं जर भगवंताचं नाम घेतलं तर वाचिकही तप आहे. आणि म्हणून ही परिक्रमा, नर्मदा परिक्रमाचं विशेष महत्व पायी आहे महाराज. जे पायी जातात कारण त्यांना तो अनुभव येतो. जसं बघा, साखर आहे, आपण इकडे जरी दररोज जरी म्हणत राहिलो साखर गोड आहे, साखर गोड आहे, परंतु ते काही कळणार नाही. जोपर्यंत आपण साखर खाणार नाही तोपर्यंत कळल का गोडी? साखरेची गोडी कळणार नाही. जेव्हा आपण खाऊ तेव्हा आपल्याला कळेल खरंच साखर गोड आहे. तसं परिक्रमा आहे. परिक्रमा जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत त्याचा अनुभव स्वतःला येणार नाही. स्वतःला अनुभव येण्याकरता परिक्रमा, बघा अनेक लोक परिक्रमा करतात. 3 प्रकारची परिक्रमा सांगितलेली आहे. 3 प्रकारची परिक्रमा. आता एक तर परिक्रमा पूर्ण परिक्रमा आहे. बघा, 3,500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा आहे. आता पूर्ण जी करतो ती पूर्ण परिक्रमा. एक परिक्रमा अशी आहे जलहरी परिक्रमा. जलहरी परिक्रमा म्हणजे ज्या परिक्रमाला जसं भगवान शिव आहे, भगवान शिवाचं शिवलिंग आपण पूर्ण चक्कर घालीत नाही, फक्त शिवलिंगाला आपण अर्धा चक्कर घालतो. त्या प्रकारची एक परिक्रमा आहे की ह्या बाजूना समुद्रापर्यंत जायचं आणि त्या बाजूना समुद्रापर्यंत जायचं, याला जलहरी परिक्रमा म्हणतात. आणि तिसरी परिक्रमा आहे ती परिक्रमा हनुमत परिक्रमा. हनुमत परिक्रमा म्हणजे काही महात्मे करतात ते कधी त्या परिक्रमामध्ये, कधी त्यांना जर वाटलं त्या तीराला जायचं तर त्या तीराला जाऊ शकते, कधी वाटलं ह्या तीराला यायचं
ह्या तीराला, तिला हनुमत परिक्रमा म्हणतात. म्हणजे हनुमंतराय उड्डाण करतात. हनुमंतरायाला काही बंधन नाही. हनुमंतराय कोणत्या दिशेला जाऊ शकते, कुठेही जाऊ शकते. तर हे परिक्रमाचे असे आणि नियम आहे. आणि ही परिक्रमा, पायी परिक्रमा विशेष आहे. आणि ही परिक्रमा सर्वांना घडत नाही महाराज, सर्वांना नाही. ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य उदयाला येतं, जसं जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. जसं जन्मजन्मीचं पुण्य असलं तेव्हा मनुष्याकडून परमार्थ घडतो. जन्मजन्मीचं पुण्य असलं तेव्हा मनुष्याकडून भजन भक्ती घडतं. आणि जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला येतं तेव्हा मनुष्याकडून ही नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती महाराज. कारण बघा, नर्मदा परिक्रमा सगळ्या तीर्थयात्रेपेक्षा विशेष आहे. त्याला 4 धाम करण्याची गरज नाही, त्याला सप्तपुऱ्या करण्याची गरज नाही, त्याला संपूर्ण पृथ्वीचे तीर्थ करण्याची गरज नाही. त्याला संपूर्ण पृथ्वीची यात्रा घडली, त्याला संपूर्ण तीर्थाची यात्रा घडली. त्याने सर्व दान त्याला घडलं. त्याला जे काही पुण्यकर्म असन या पृथ्वीवर सर्व पुण्यकर्म त्याला प्राप्त झालं केवळ त्या नर्मदा परिक्रमाला. एवढं परिक्रमाचं आणि एवढं महात्म्य आहे. कारण नर्मदा मैया साधी नाही महाराज, सर्व पुण्य प्राप्त करून देणारी असणारी नर्मदा. आणि ज्याने जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा केली त्याला 84 लक्ष योनी फिरण्याची गरज नाही महाराज. त्याला 84 लक्ष योनींची यातना फिरण्याची गरज नाही. कारण त्याने याच जन्मामध्ये आपलं स्वतः कल्याण करून घेतलं महाराज, स्वतः उद्धार करून घेतला. कारण आपण जर गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. जर मनुष्याने स्वतःचा उद्धार केला तर आपण स्वतःचे काय आहोत, मित्र आहोत. आणि आपण जर स्वतःचा उद्धार नाही केला तर आपण आपले स्वतः शत्रू आहोत. आपणच स्वतःला अधोगतीला नेणारे आहोत, आपणच आपलं अकल्याण करणारे आहोत, आपणच आपला घात करणारे आहोत. आणि आपणच जर परमार्थ केला, भजन केलं, तीर्थयात्रा केली तर आपणच स्वतःचे मित्र आहोत, आपणच आपलं कल्याण करणार आहोत. महाराज सांगतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडाई बेगी. भयंकर असणार आहे संसार बंधन आहे, हे आपल्याला तोडायचं आहे आणि परिक्रमा करायची आहे. नर्मदा परिक्रमाचं विशेष महात्म्य आहे. नर्मदा नावामध्ये काय शक्ती आहे बघा. नर्मदा, जिचं नाव नर्मदा आहे, आणि जी नर्मदा, आणि या ठिकाणी आपले प्रमोद भाऊ ज्यांनी पायी परिक्रमा केली आणि सुंदर अशा प्रकारे एवढे कष्ट ज्यांनी सहन केले महाराज. कारण ही एक तपश्चर्या आहे. पायी परिक्रमा करणं म्हणजे फार मोठी जीवनाची एक तपश्चर्या आहे, जीवनाची सार्थकता आहे, जीवनाचं कल्याण आहे. आणि ती नर्मदा मैया काय करते. नर्मदा शब्दाचा अर्थ आहे नराचा मद हरण करणारी. म्हणजे मद, कारण प्रत्येकामध्ये अभिमान असतो, प्रत्येकाला अभिमान असतो. कशाचा अभिमान आहे, कशाचा अभिमान आहे प्रत्येकामध्ये. आणि आपला जर अभिमान घालायचा असलं तर परिक्रमा करावा. नर्मदा काय करते, नराचा मद हरण करणारी आणि त्याला आनंद प्रदान करणारी, तिला नर्मदा म्हणतात. कोणाला प्रतिष्ठेचा अभिमान असेल त्याने परिक्रमा करावी. कोणाला पैशाचा, धनसंपत्तीचा, ऐश्वर्य, कशाचाही अभिमान, कारण परिक्रमामध्ये एकाचडी एक आपल्याला भेटतील, एकाचडी एक श्रीमंत भेटतील, एकाचडी एक ऐश्वर्यवान भेटतील, एकाचडी एक आपल्याला असे भेटतील. एखाद्याला तीर्थयात्रेचा जरी अभिमान असला त्याला अशी यात्रा करू भेटतील. काही महाराज महात्मे आयुष्यभर परिक्रमा करतात, ज्यांनी आपलं जीवन सर्वस्व त्या परिक्रमाला समर्पित करून दिलेलं आहे. असे काही महात्मे आहे. ज्यावेळेस आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो नर्मदा परिक्रमाला, गाडीनेही केली, पायी केली. आणि ज्यावेळेस गेलो होतो एक महात्मे ज्यांनी सर्वस्व जीवन आपलं नर्मदा मैया स्वाधीन करून आयुष्यभर फक्त परिक्रमा, काही नाही. बघा, त्या महात्म्याला एवढं काही ज्ञान झालं, आत्मज्ञान एवढं काही प्रगट झालं की त्या महात्म्याला त्या वनस्पत्या बोलायला लागल्या. ती वनस्पती बोलायला लागली, माझं ह्या
रोगाकरता उपयोग होतो, ती वनस्पती बोलायला लागली माझा ह्या रोगाकरता उपयोग होतो. प्रत्येक वनस्पती त्यांच्याजवळ बोलायला लागली. बघा त्या परिक्रमाचं एवढं महात्म्य. एवढं आमच्या देखतची एक घटना आहे. एक ब्राह्मणाचा मुलगा होता. ब्राह्मणाचा मुलगा मुका होता. बरं, मुका होता. त्यांनी पायी परिक्रमा केली नाही, काही गाडीने करीत होते, काही पायी करीत होते. बरं, अर्धी परिक्रमा झाली नाही, तो मुलगा एवढा बोलायला लागला, एवढी त्याला वाचा फुटली. बघा नर्मदा मायेची शक्ती. स्वतः प्रत्यक्ष आम्ही आमच्या समोर घडलेला हा अनुभव आहे. तो एवढा मुलगा बोलायला लागला म्हणजे नर्मदा मायेची किती महात्म्य आहे, किती त्या नर्मदा मैयामध्ये शक्ती आहे, किती सामर्थ्य आहे. आणि अगोदरही एक घटना अशी झाली होती. एक स्त्री होती आणि अंध स्त्री होती. तिनं फक्त इच्छा केली की मला डोळे मला दिसावं, या उद्देशाने परिक्रमा केली. काही दिवसामध्ये अर्धी परिक्रमा पूर्ण होत नाही तर त्या स्त्रीला डोळे आले महाराज. कारण ती नर्मदा मैया जी इच्छा आपण केली ती इच्छा पूर्ण करणारी नर्मदा मैया आहे. आपली काही इच्छा असो, इच्छाला तर काही अंत नाही महाराज. इच्छा तर अनंत आहे, अनंत इच्छा आपल्यामध्ये भरलेल्या आहे. परंतु नर्मदा मैयाची एवढी शक्ती आहे, आपण जी कामना घेऊन नर्मदा परिक्रमा करू ती कामना 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं नर्मदा मैयाचं सामर्थ्य आहे. बघा ती नर्मदा मैया नराचा मद हरण करणारी आहे, अभिमान. आणि मनुष्यामध्ये परिक्रमा काय केल्यावर काय होतं, नम्रता येते महाराज. कारण नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आपल्यामध्ये नम्रता, आणि नम्रता आली म्हणजे आपलं सगळं काही सफल झालं. आपण जे काही केलं, परमार्थ केला, भजन भक्ती केली. कारण जोपर्यंत मनुष्यामध्ये बघा वृक्ष असतात, जसं का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र शेका खालावती दे. बघा एखादं झाड आहे, ज्याला फळ फूल नसतं ते झाड कधी लवत नाही महाराज. परंतु एखादं मोसंबीचं झाड आहे, त्याला ज्यावेळेस मोसंब्या लागल्यानंतर ते खाली जमिनीला नम्रता येते. म्हणजे ती नर्मदा मैया काय करते, नम्र मनुष्याला नम्र बनवते महाराज. कारण त्या परिक्रमाला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नम्र होऊन जावं लागेल. आम्ही कोणी श्रीमंत आहोत, आम्ही कोणी आणि इकडचे काही अधिकारी आहोत असं समजून नाही. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही नर्मदा मैयाचे सेवक आहोत. त्या नर्मदा मैयाचे कारण परिक्रमा मोठमोठे लोकही परिक्रमा करतात. बघा पुण्याचे काही सर्व्हिसवाले, किती काही जे रिटायरमेंट झालेले ते परिक्रमा करतात. परंतु नम्रतेनं आपण एक नर्मदा मैयाचे सेवक आहोत. कारण तिकडे जाऊनही काही आपल्याला आपले अवगुण देखील सोडावे लागतात महाराज. कारण परिक्रमामध्ये आपण काही गोष्टी जपल्या पाहिजे, आपल्यामध्ये नम्रता पाहिजे. त्या ठिकाणी आपण कोणाची निंदा नाही केली पाहिजे महाराज. कारण निंदेसारखं पाप नाही. निंदा कबीर महाराज सांगतात, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. कारण जीवनामध्ये निंदा घडली नाही पाहिजे. परिक्रमाला गेलं तर जास्तीत जास्त भजन. बघा त्या भजनाची एवढी शक्ती आहे. आपण इकडं एकपट भजन करू, तिकडं नर्मदा मैयाच्या कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये नर्मदा मैयाच्या किनारे आपण इकडं आणि 10 वर्ष जी साधना करू ती फक्त एका महिन्यामध्ये नर्मदा किनारे ती साधना सफल होती महाराज. नर्मदा मैयाचं महात्म्यच एवढं आहे. कलियुगामध्ये सर्व तीर्थ लोप पावतील, परंतु नर्मदा मैयाचं जसजसं कलियुग वाढेल तसतसं नर्मदा मैयाचा महिमा अधिकच वाढत जाईल. आणि कलियुगामध्ये भयंकर बघा आता यावर्षी सचिन महाराज परिक्रमाला गेले, त्यांनी सांगितलं की यावर्षी 7 लाख पर्यंत लोक होते. 7 लाख. आणि सचिन महाराज आणि प्रमोद भाऊ सोबतच होते. त्यांनी सोबतच समुद्रही पार केला. बरंच त्यांनी सहाय्य केलं त्यांना. समुद्र पार करावा लागतो. कारण तो समुद्र पार करणं म्हणजे या संसार सागरातून आपण पार होणं. कारण ज्या ठिकाणी ती नर्मदा मैया रत्नासागरला मिळते महाराज. इकडे हिंदी महासागर आहे आणि परंतु तो छोटा समुद्र आहे, पश्चिम समुद्र आहे त्या ठिकाणी. आणि नर्मदा मैया आणि सागर एक होतो महाराज.
आणि एक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 5-6 तासाचा तो रस्ता आहे, नावेनं पार करावा लागतो. कारण समुद्राची जशी भरती येते आणि वेगवेगळा टाइम असतो, कधी काही दिवसा पार करतात, काही रात्री पार करतात, असा तो वेळ असतो. समुद्राच्या भरतीप्रमाणे दररोज 1-1 तास तो वाढत जातो. समुद्राला दररोज भरती येते, भरती आल्यानंतर नावेनं तो समुद्र पार करावा लागतो, असा तो नियम आहे. आणि हे दोघं सोबतच होते, दादा गुरुजी ज्यांच्या सोबत आणि परिक्रमा केली. बघा, नर्मदा मैयाची एवढी शक्ती आहे, ते दादा गुरु आजही नर्मदा मैयाच्या जलावर जिवंत आहे महाराज, फक्त पाण्यावर. आता आजपर्यंत असं कोणी आपण ऐकलं नसन की पाण्यावर आपण किती खातो, 3-3 टाइम, तरी आपण उपाशी काही वेळ राहू शकत नाही. राहतो का 3-3 टाइम, तरी आपल्याला 3 टाइम खातो आपण, तरी आपल्याला टाइमवरच पाहिजे. परंतु जे नुसतं पाण्यावर महाराज राहतात, पाण्यावर, पाणी देखील आता बंद केलेलं आहे. आणि पळतात, ते ज्या ठिकाणी विश्रांती झाली का उठले का पळायला सुरुवात करतात. बघा, शांत पळतातच. त्यांची परिक्रमा अशी आहे, पळून पळून ज्या ठिकाणी वाटलं आता शांततेत चालायचं त्या ठिकाणी चालतात, नाहीतर सुटले का सुटले, असा नियम. बघा, मैयाची एवढी शक्ती आहे. असे महान सिद्ध पुरुष नर्मदा मैयाच्या किनारे आजही आहेत, या कलियुगात आहे महाराज. कारण नर्मदा मैया फार, ज्या नर्मदा मैयाचं महात्म्य आहे. नर्मदा जी कधी जिचा मृत्यू होत नाही, तिला देखील नर्मदा म्हणतात. आणि आजही त्या नर्मदा मैयाच्या किनारे अनेक संत महात्मे तपश्चर्या करतात. बघा, शास्त्रामध्ये असं सांगतात की जसं यमुना मैया आहे, यमुना मैयामध्ये 3 दिवस स्नान केल्याच्या नंतर यमुना मैया पवित्र करते. गंगा मैयामध्ये एकदा स्नान केल्याने पवित्र करते. आणि नर्मदा हे नुसतं दृष्टीनं बघितली महाराज नर्मदा मैया, तर सर्व आपल्या पापाचा क्षय होतो. एवढं नर्मदा मैयामध्ये सामर्थ्य आहे. नुसतं दृष्टीनं बघितलं, एवढं ज्या नर्मदा मैयाचं आणि असणारं सामर्थ्य आहे, जी नर्मदा मैया. कारण ती भगवान शिव स्वतः ज्या नर्मदा मैयामध्ये आहेत महाराज. कारण भगवान शिव स्वतः, एकदा काय झालं, नर्मदा मैया आणि गंगा मैया होती, दोघी होत्या. तर भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले. भगवान शिव प्रसन्न झाले, म्हणले मी आज तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. आता गंगा मैया होती, गंगा मैयानं असं मागणं मागितलं. गंगा मैया म्हणाली, हे प्रभू, तुम्ही जर प्रसन्न असाल तर मला तुम्ही डोक्यावर धारण करा. आणि मला डोक्यावर धारण करा. भगवान शिवाने आणि गंगा मैयाला डोक्यावर धारण केलं महाराज. शिव तेरी जटा से बहती है गंगाधारा, भोले तेरी जटा से बहती हे गंगाधारा. त्या भगवान शिवाच्या जटापासून तेव्हा ती गंगा मैया वाहायला लागली. आणि नर्मदा मैयाला विचारलं, भगवान शिव म्हणाले, नर्मदे तुला काय पाहिजे. तेव्हा नर्मदा मैया म्हणाले, नर्मदा मैया काही मागितलं नाही. नर्मदा मैया भगवान शिवाला म्हणाले की तुम्हीच माझ्यामध्ये सामावून जा, तुम्हीच माझ्यामध्ये सामावून जा. आणि भगवान शिव त्यावेळेस भगवान शिव कंकर रूपाने, आजही भगवान शिव त्या नर्मदा मैयाचे जेवढे काही कंकर असतील ते सर्व शंकर आहे महाराज. आणि ते साक्षात शिवलिंग आहे. भगवान शिवाने नर्मदा मैयाला वरदान दिलेलं आहे, कंकर रही तुमरे जेते कहलावई शंकर तेते. आणि ते जर आपण ते शिवलिंग आपल्या पूजेमध्ये ठेवलं महाराज, तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये नर्मदा मैयाचा वास होईल महाराज. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ते जर शिवलिंग असलं तर नर्मदा मैया तुमच्या घरामध्येच राहील. आणि भगवान शिव देखील तुमच्या घरामध्ये. कारण प्रत्यक्ष आपण इतर ज्या मूर्ती आहेत बघा, शिवलिंग आणतो, त्याच्या पण प्राणप्रतिष्ठा करतो,
प्राणप्रतिष्ठा करून आपण ते स्थापन करतो, परंतु नर्मदा मैयामधलं शिवलिंग आहे आणि त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही. ते साक्षात शिव आहे, साक्षात भोलेनाथ आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये ते शिवलिंग असावं. आपल्याकडून बघा, आपल्याकडून जरी नर्मदा परिक्रमा नाही झाली, आपल्याकडून काही परमार्थ नाही घडला, आपल्याकडून जरी काय कोणत्याही गोष्टी नाही घडल्या, काही जरी जीवनामध्ये कोणतंही सत्कार्य जरी नाही घडलं, फक्त आपण नर्मदा मैयातून तेवढं जरी शिवलिंग आणलं आणि आयुष्यभर जरी त्या नर्मदेश्वरची पूजा केली, तर निश्चित एक दिवस त्या भगवंताचं धाम आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या भगवंताची भक्ती आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये फार शक्ती आहे. भगवंताची भक्ती वायाला जात नाही महाराज. भगवंताच्या भक्तीचं निश्चित हजारो पटीने असणारा फायदा, हजारो पटीने असणारा लाभ जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा, आता पूर्वीचे जुने माणसं नर्मदेची रेत आणत होते. कधी यात्रेला गेल्यानंतर जुनी ती प्रथा आहे, नर्मदेश्वर आणायचे, आपल्या तुळशीमध्ये देवाऱ्यामध्ये ठेवायचे. आता सध्याला ही प्रथा आहे का नाही आता सांगता येत नाही, परंतु पूर्वीच्या लोकांचा असा नियम होता. कुठे यात्रेला गेले, नर्मदा मैयाचे रेत आणायचे, ते रेताची पूजा करायचे, किंवा ते शिवलिंग आणायचे, तुळशीमध्ये ठेवायचे, त्याची पूजा करायची. म्हणून त्याचंही फार महत्व आहे. अशी ही नर्मदा मैया, आणि नर्मदा मैयाचं फार महात्म्य आहे. जी नर्मदा मैया भगवान शिवाच्या, जसं गंगा आहे, गंगा ही भगवान शिवाच्या जटेतून उत्पन्न झाली, तशी नर्मदा मैया भगवान शिवाच्या घामापासून उत्पन्न झालेली आहे. एक वेळेस फार मोठा अकाल पडला सगळीकडं, आणि पाणी नाही, सगळं काही वन्य पशु आहेत मृत्युमुखी पडायला लागले. ऋषीमुनींचे यज्ञ बंद झाले, तपश्चर्या कशी करावी, पाणी राहिलं नाही, काय करावं. सर्व ऋषी मुनींनी एकत्र झाले, भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रगट झाले, म्हणले तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा ऋषी मुनींनी सांगितलं, भगवान शिव आम्हाला नर्मदा मैया आणि या पृथ्वीवर जल पाहिजे, आणि सर्व प्राणी या जला वाचून आणि तडफडत आहे, जल पाहिजे. तेव्हा भगवान शिवाने जो मेकल पर्वत आहे महाराज, अमरकंटक, ज्याला आणि हिमालयाचा भाग मानतात, त्या ठिकाणी अनेक दिव्य असणाऱ्या औषधी आहेत, अनेक दिव्य असणाऱ्या. आणि जशा हिमालयामध्ये औषधी आहेत, तशा प्रकारच्या औषधी ज्या कुठेही आपल्याला सापडणार नाही, अशा दिव्य औषधी अमरकंटक या क्षेत्रामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शिवाने तपश्चर्या केली. भगवान शिवाच्या तपश्चर्यातून, घामापासून ती नर्मदा मैया प्रगट झाली, आणि नर्मदा मैया त्या ठिकाणी खळखळ अशी वाहायला लागली महाराज. बघा, ती नर्मदा मैया सगळे सूर मुनिजन, सगळे देवता आदी त्या ठिकाणी प्रगट झाले. स्वर्गातले सर्व देवी देवता, ब्रह्मा विष्णू महेश, सर्व आदी देवता प्रगट झाले. सर्वांनी नर्मदा मैयाची स्तुती केली, नर्मदा मैयाचा जय जयकार केला. आणि ती मैया बघा, इतर जेवढ्या काही नद्या आहेत भारतामध्ये, गंगा आहे, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मी सन्निधिम कुरु. भारतामध्ये 7 नद्या मानल्या जातात, आणि सर्व 7 बाकीच्या नद्या आहेत त्या सर्व नद्या पूर्वेला वाहतात. परंतु नर्मदा मैया एक अशी नदी आहे, ती उलटी वाहते, ती पूर्वेला नाही वाहत, ती पश्चिमेला वाहते. बघा, नर्मदा मैयाची इतर नद्यापेक्षा ही विशेषता आहे. पूर्वेला वाहणाऱ्या इतर नद्या आहेत, परंतु नर्मदा ही पश्चिमेला वाहते, आणि पश्चिमेला वाहते. आणि ज्या नर्मदा मैयामध्ये, या पृथ्वीमध्ये जेवढे काही तीर्थ असेल, बघा, नर्मदा एक पुराण आहे, नर्मदा पुराण मध्ये वर्णन आलेलं आहे, ज्यामध्ये सर्व नर्मदा मैयाचं महात्म्य आहे.
कारण संत महात्मे असं सांगतात, शास्त्र असं सांगतं, आपल्याला परिक्रमा करायची असो, तीर्थयात्रा करायची असो, तर आपण अगोदर शास्त्र वाचलं पाहिजे. एखाद्या ग्रंथामध्ये आपण त्या ग्रंथ वाचला, नर्मदा पुराण, तर आपल्याला कळलं की नर्मदा मैयाचं काय महिमा आहे, नर्मदा मैयाचं महत्व काय आहे, नर्मदा मैयाचं काय चमत्कार आहे, नर्मदा मैयाची अलौकिकता काय आहे, नर्मदा मैयाची दिव्यता काय आहे. आणि ती ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला त्या तीर्थावर, नर्मदा मैयावर श्रद्धा निर्माण होते. कारण जेव्हा आपण तीर्थावर श्रद्धा निर्माण झाली तेव्हा ते तीर्थ 100% आपल्याला फळ देतं महाराज. कारण तीर्थ सर्वांना फळ का देत नाही, कारण आपली श्रद्धा भिन्न आहे. बघा आता गंगा आहे, वाचने जरी गंगा गंगा म्हणलं तरी सर्व पापे दूर होतात, सर्व पापे जाते भंग. आणि काही मासे पकडणारे ते कुठं राहतात ना, रात्रंदिवस गंगेतच राहतात. मासे पकडणाऱ्या गंगा पवित्र करते का? मासे पकडणाऱ्याला गंगा पवित्र करीत नाही. कारण त्यांच्यामध्ये श्रद्धा नाही ना. श्रद्धा नसेल, बघा आता गंगा आपल्याला इथं जवळ आहे, आपली जर श्रद्धा नसेल, बघा जवळ कोणत्याही तीर्थक्षेत्रात सुजवळचं महत्व नसतं महाराज. जवळ सरला बेटही आहे, जवळ गंगाई आहे, जवळचं तीर्थाचं महत्व नसतं आणि लांबच्या तीर्थाचं महत्व असतं. बघा त्या मासे धरणाऱ्यांना ती गंगा कधीही पवित्र करीत नाही. कारण महाराज सांगतात, तीर्थवर्तने म भावेविन सिद्धी, वायाची उपाधी करशे जना. तीर्थ असो, व्रत असो, नियम असो, आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत आपला भाव श्रद्धा नसेल तर कशाचाही लाभ होत नाही महाराज. कुठेही जा तुम्ही, आणि गंगेतही जर गेले तरी कोरडच राहील महाराज. वरून डुबकी मारली तरी आतून कोरडाच राहील महाराज. कारण जोपर्यंत आपली श्रद्धा निर्माण होत नाही, जोपर्यंत आपला भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत कशाचंही फळ भेटत नाही. म्हणून अशी ही नर्मदा मैया. आणि ज्या नर्मदा मैयाचं एवढं महात्म्य आहे, आपल्याला नर्मदा परिक्रमा केली तर 4 धाम करायची गरज नाही महाराज. त्याला पिंडदान करायची गरज नाही, कारण सर्व पितरांचा उद्धार होतो. एवढं ती नर्मदा मैया अशी, ज्यांनी परिक्रमा केली त्यांचं मन संसारात लागत नाही महाराज. जसं लयचुंबक खेचतं महाराज, तसं ते संसारामध्ये लागत नाही. परमार्थाकरता ओढ घेतं मन आहे ना मनाला, कारण सार आणि आसार कळतं महाराज. परिक्रमा केल्याच्या नंतर की आपण या आसार संसारामध्ये व्यर्थ फसत आहे, व्यर्थ या संसारामध्ये गुंतत आहे, आणि परमार्थच एक सार आहे. संसारामध्ये परिक्रमा केल्यानंतर मन लागत नाही, मन फक्त भगवंताच्या भजनामध्ये लागतं महाराज. आणि त्याला कळायला लागतं, सर्व काही ज्ञान होतं की आपण व्यर्थ आजपर्यंत या संसारामध्ये फसलो, व्यर्थ आपण संकट दुःख सहन केले. कारण बघा, त्याची गोडी नाही आली अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. जोपर्यंत त्या परमार्थाचा आनंद, त्या परिक्रमेचा आनंद जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत या संसारामध्ये आपण आसक्त असतो. परमार्थाची एकदा गोडी लागली की बघा, गोडी लागलेल्या बघा, एखाद्या भजनामध्ये ज्याला गोडी लागली, तुम्ही त्याला भजनापासून सोडून बघा. जसं एखादा पिणारा आहे, आता पिणाऱ्याला गोडी लागल्यावर बघा तुम्ही किती प्रयत्न करतात माणसं, परंतु त्याला बाजूला करूच शकत नाही. काही करा तुम्ही, औषधं खाऊ घाला, काही घाला, तो पिल्याशिवाय राहणारच नाही. किती प्रयत्न करा, कोणत्या देवलाशाला दाखवा, कोणत्या महात्म्याला दाखवा, त्याचं पिणं सोडणं हे बंद होऊ शकत. तसंच परमार्थ आहे महाराज. परमार्थाची भजनाची गोडी जर लागली, एकदा तो आनंद, तो अनुभव आला, तर संसारामध्ये मन लागणार नाही. कारण मन त्या परमात्म्याशी जोपर्यंत, आणि ती गोडी आपल्या अनुभवाला येत नाही, तो परमार्थाची गोडी लागत नाही, तोपर्यंतच हा संसार आहे महाराज. एकदा परमार्थाची गोडी लागली तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेचे. प्रपंचापासून चित्त विटलं, आणि वमनाप्रमाणे जसं उलटी केलेलं मनुष्य त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, तसा हा संसार झाला. तसं परमार्थाची गोडी लागावी महाराज. तशी
परिक्रमाचा ज्यांनी आनंद घेतला ना त्यांना असं वाटतं प्रत्येक वर्षी परिक्रमा करावी काय, प्रत्येक वर्षी जावं असं वाटतं प्रत्येक वर्षी. आणि बघा किती काही ग्रस्ती माणसं असे परिक्रमा केल्यानंतर ते स्वतःला साधूच समजायला लागतात, कारण त्यांना असं वाटतं नाही आमचं घरचं दारचं आमचा कशाचा काही संबंध नाही. कारण असं स्वतः एक मानसिकता तयार होती. बघा वैराग्य प्रदान करणारी नर्मदा आहे, जसं गंगा ही ज्ञान प्रदान करणारी आहे, यमुना ही भक्ती प्रदान करणारी आहे, तशी नर्मदा ही वैराग्य प्रदान करणारी आहे, वैराग्याची प्राप्ती करून देणारी नर्मदा मैया आहे. कारण भगवंताच्या भगवत प्राप्तीचं सर्टिफिकेट देणारी नर्मदा मैया आहे. कारण परमार्थाचा अधिकार प्राप्त करून देणारी, परमार्थाची योग्यता आपल्यामध्ये, आणि परमार्थाचे किती कसाही मनुष्य असू द्या त्याने जर परिक्रमा केली ना, त्याच्या जीवनामध्ये श्रद्धेने परिक्रमा केली, निश्चित जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं पहिलं जीवन आणि आताचं जीवनामध्ये जमीन आसमानचा फरक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवनामध्ये सात्विकता ती प्रदान करून देते ती नर्मदा मैया. जीवनामध्ये सात्विक भाव, जीवनामध्ये सात्विक विचार, जीवनामध्ये सर्व काही पॉझिटिव्हता तयार करते ती. आपल्यामध्ये ज्या ज्या निगेटिव्हता आहे, कारण मनुष्यामध्ये निगेटिव्हता अनेक भरलेल्या असतात महाराज, काही मध्ये एवढ्याही निगेटिव्हता असतात, कुठेही गेलं तरी त्यांना चांगलं असलं तरी चांगलं दिसत नाही, चांगला विचार करीत नाही, चांगलं बोलत नाही, चांगलं वागत नाही, सर्व काही निगेटिव्हता दिसतं. परंतु नर्मदा मैयाची अशी शक्ती आहे महाराज, कितीही निगेटिव्हता असू द्या परंतु ती जीवनामध्ये एवढं काही परिवर्तन करते की त्याचं जीवन. आणि जसं नर्मदा मैयाचं आणि निर्मल जल आहे, त्या निर्मल जलाप्रमाणे निर्मल असणार ते जीवन करते महाराज. कारण संसारामध्ये जेवढे काही कर्म झाले सर्व कर्म ती नष्ट करते, आणि परिक्रमा करणाऱ्याला निर्मळ आपल्यासारखं, जसं रमता जोगी बहता पाणी आणि वाहणार पाणी निर्मळ असतं, त्याप्रमाणे ती नर्मदा मैया आणि बनवते महाराज. नर्मदा मैयाचं फार असणार महात्म्य आहे, त्याला बाकी इतर तीर्थयात्रा करायची गरज नाही. कारण ज्या नर्मदा मैयामध्ये, नर्मदा पुराणमध्ये असं सांगितलेलं आहे, स्कंद पुराणाअंतर्गत रेवाखंड नर्मदा पुराण आहे, त्याच्यामध्ये नर्मदा मैयामध्ये एवढे काही तीर्थ सांगितले, 64 करोड 64 लाख 64,000 असणारे एवढं तीर्थ. काही तीर्थ नर्मदा मैयाच्या आतमध्ये आहे, काही तीर्थ नर्मदा मैयाच्या किनारी आहे, काही तीर्थ अंतरिक्षामध्ये आणि आहे महाराज. एवढे असणारे तीर्थ, म्हणून बाकी तीर्थयात्रा करायची गरज नाही. आणि ती नर्मदा मैया, त्या नर्मदा मैयाच्या किनारे पूर्वी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे, अनेक संत महात्मे, असा कोणी राजा झाला नाही ज्या राजाने नर्मदा मैया किनारी तो आला नाही. प्रभू रामचंद्र भगवंत देखील नर्मदा किनारे आले होते. प्रभू रामचंद्र भगवंत, पांडव आहे, पांडवांनी यज्ञ केलेला आहे, पांडवांनी भेडाघाट आहे बघा, भेडाघाट जे परिक्रमावासी त्यांना माहित आहे, भेडाघाट या ठिकाणी आणि पांडवांनी यज्ञ केलेला आहे. कारण ज्या ठिकाणी तो भेडाघाट असा आहे, एवढे पाषाण आहे, त्या पाषाणाला कोरलेला आहे नर्मदा मैयानं, पाषाणाला त्या ठिकाणी, आणि त्या पाषाणामधून नर्मदा मैया पाषाणाला आणि फोडून नर्मदा मैयानं रस्ता केलेला आहे. त्या ठिकाणी पांडवांनी यज्ञ केलेला आहे. अनेक ऋषीमुनी, जेवढे राजे महाराज झाले तेवढे त्या ठिकाणी आले. असा कोणताही ऋषीमुनी नसन या पृथ्वीवर त्याने नर्मदा किनारी तपश्चर्या केली नाही. म्हणून असा कोणताही ऋषी नाही, असा कोणताही महात्मा नाही की ज्याने नर्मदा मैयाचं ज्याने दर्शन केलं नाही, नर्मदा किनारे गेलं नाही. महाराज सर्व ऋषीमुनींनी त्या नर्मदा किनारे तपश्चर्या केलेली आहे. कारण तोपर्यंत तपश्चर्या सफल होत नाही जोपर्यंत नर्मदा किनारे आणि तो तपश्चर्या करीत नाही. नर्मदेचं फार महात्म्य आजही अदृश्य रूपाने काही काही महात्म्य आहेत, आणि अदृश्य ज्यांचा अधिकार आहे आजही त्या मैया किनारे अश्वत्थामाई आहेत. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं, भीमाने अश्वत्थामाचा मोठा प्रसंग आहे,
अश्वत्थाम्याने आणि पांडवांच्या 5 पुत्राची हत्या केली होती. त्यावेळेस तो अश्वत्थामा पळून गेला आणि अश्वत्थाम्याला भीमाने धरलं आणि त्या ठिकाणी भीमाला धरलं आणि भीम म्हणाला, प्रभू सांगा याचं काय करायचं, याला ठार करायचं की काय? तेव्हा भगवंताने सांगितलं, याला मारू नका आणि याला जिवंतही सोडू नका. बघा भगवंता सल्ला, आता मारायचं नाही जिवंतही सोडायचं नाही, मग करायचं तरी काय? दोन्ही सांगितलं, मारायचं नाही जिवंतही सोडायचं नाही, मग करायचं काय? आता तो ब्राह्मण आहे, आता मारणं या कर्त्यावर जे आहे की तो ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाला मारू नये, कारण ब्राह्मणाने किती अपराध केला तरी ब्राह्मण हा आणि त्याचा वध करू नये. बरं भगवंताने सांगितलं, जर याला नाही मारलं तर अपराधही फार मोठा केलेला आहे ना. 5 मुलांची काही कारण त्यांची काही चुकी नसताना त्यांची हत्या केली, हा फार मोठा अपराध आहे. आता अपराध आहे आणि मग काय करावं भगवंत? अर्जुन बाकी सर्व हसायला लागले, अरे प्रभू मारायचं नाही जिवंत ठेवायचं नाही, मग करायचं तरी काय? म्हणले असं करा, त्याच्या आणि भुवयामध्ये एक मणी होता, तो मणी काढा म्हणले आणि मग तो मणी काढल्यानंतर आपापच तो मृत प्राय होईल असा दिव्य चमकणारा असा असणारा तो मणी होता. आणि तो मणी भीमाने काढला तर एवढ्या त्याच्या शरीरामध्ये वेदना व्हायला लागल्या, कारण अश्वत्थामा चिरंजीव असल्यामुळे आजही काही काही ऋषी मुनींना नर्मदा किनारे अश्वत्थाम्याचं दर्शन होतं, हनुमंतरायाचं दर्शन होतं, परंतु ते इतरांना नाही होत. त्याच्याकरता फार तपस्वी महात्मे आणि आहेत, त्यांना ते दर्शन होतं. हनुमंतराय आजही हनुमान टेकरी या ठिकाणी आहेत महाराज. आणि मार्कंडे मुनी आहेत, कारण मार्कंडे मुनींनीच तर जी नर्मदा मैया, नर्मदा म्हणजे कधी न मरणारी नर्मदा मैया मार्कंडे मुनींनी पाहिलेली आहे. मार्कंडे पुराणामध्ये ज्यावेळेस सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेस अगोदर 12 सूर्य निघतात. बघा हा सूर्य एकच आहे, हा या सूर्याच्या 12 कळा तापल्यानंतर बघा एका सूर्याचं ऊन, आता ऊन पडल्यानंतर आपल्याला कळलं यावर्षी जास्तच ऊन राहील, आणि अशा सूर्याची ही एकच कळी आहे, ही देखील पूर्णपणाने उमललेली नाही. हिचं एवढं ऊन आहे तर या 12 कळ्या ज्यावेळेस उमलतील त्यावेळेस एवढं काही या पृथ्वीवर आणि सर्व काही भस्म होईल. भस्म झाल्याच्या नंतर पाऊस होईल, हत्तीच्या सोंडी एवढा थेंब, एक थेंब सर्व पृथ्वीवर सर्व जलमय होईल. आणि त्यावेळेस मार्कंडे मुनी म्हणतात, मी स्वतः बघितलेलं आहे की मार्कंडे मुनीच आणि ते देखील चिरंजीव आहेत, कल्पाच्या कल्प जरी झाले ते देखील मरत नाही महाराज, कारण ती देखील फार मोठी कथा आहे. मार्कंड्यांचं 14 वर्षाचं आयुष्य होतं. कुंडलीमध्ये बापाला चिंता वाटली, कुंडली बघितली, परंतु एकच सांगितलं, संत महात्मे कोणी आले तर त्यांचं दर्शन घ्यायचं. एक वेळेस सप्त ऋषी आले, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला, तेव्हा त्यांना 14 कल्पाचं आणि आयुष्य प्राप्त झालं. असे मार्कंडे मुनी ते स्वतः सांगतात की नर्मदा मैया, सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी ही नर्मदा मैया असते महाराज. कारण त्यावेळेस मार्कंडे मुनींनी नर्मदा मैयाचं अस्तित्व बघितलं. त्यावेळेस एका आणि वडाच्या पानावर बालमुकुंदाचं ज्यांना दर्शन झालं, करारविंदेन पदारविंदेन मुखारविंदेन विन्वेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. भगवंताचं ज्यांना दर्शन घडलं असे मार्कंडे मुनी एक वेळेस मैया किनारी आले आणि मार्कंडे मुनीला देखील इच्छा झाली की मी नर्मदा मैयाची परिक्रमा करावी, कारण सर्व ऋषी मुनी परिक्रमा करीत आहे. एवढे ऋषी मुनी मार्कंडे मुनीने बघितलं, आजही गुप्त रूपाने एवढे ऋषी मुनी आहेत ज्यांचा कमंडलला कमंडल लागलेला असे परिक्रमा करीत आहे अदृश्य रूपाने. मार्कंडे मुनीला जागाच भेटली नाही. त्यावेळेस मैयाला प्रार्थना केली, ही मैया तू माता आहे, तू जगतजननी आहे, मला परिक्रमा करायची इच्छा आहे. त्यावेळेस मैयाने सांगितलं मला जागा द्या म्हणले. मैयाने त्यावेळेस हात केला. बघा तुम्ही नर्मदा मैयाचं ज्यावेळेस फोटो बघशांना हातावर जे शिवलिंग आहे ते शिवलिंग नाही महाराज, ते मार्कंडे मुनी आहे. नर्मदा मैयाने त्यांना जागा दिली, म्हणले ही तुम्हाला जागा आहे.
आणि मार्कंडेय मुनीला हातावर नर्मदा मैयाने धारण केलं असे मार्कंडेय मुनी. आणि अशी ही नर्मदा मैयाची परिक्रमा, हिचं एवढं महात्म्य, अनेक संत महात्म्यांनी परिक्रमा केली महाराज. ज्या परिक्रमेचा विशेष प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव आहे नर्मदा परिक्रमाचा, कारण ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याची त्याची श्रद्धा आहे. कोणाला लहान बालकाच्या बालिका आहे तिच्या रूपामध्ये मैया दर्शन देते. एकदा काही महात्म्यांनी, तपस्वी महात्मे, भजनानंदी महात्मे होते, नर्मदा मैयाची परिक्रमा केली. अनेक महात्मे सोबत होते. काही महात्मे सोबत असताना परिक्रमा करतात. एका ठिकाणी भोजन बनवलं आणि मैयाला म्हणले, मैया आज आम्ही, आणि आमची अशी इच्छा आहे की आज प्रत्यक्ष तुम्ही आल्या पाहिजेत, प्रत्यक्ष तुम्ही ह्या नैवेद्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि महात्मे त्या अधिकाराचे होते, तशा प्रकारचे होते, तसे तपस्वी. त्याबरोबर त्या ठिकाणी एक बाल कन्या प्रकट झाली. ती कन्या आली आणि म्हणायला लागली, द्या प्रसाद, द्या मला. आता ते महात्मे म्हणाले, तू कोण आहे? अहो म्हणले, तुम्ही आता तर माझं आव्हान केलं, मीच आहे ती नर्मदा मैया. म्हणले, आम्ही असा नाही प्रसाद देणार, आम्हाला तुमचं मूळ स्वरूप दाखवा म्हणले. त्याबरोबर मैया त्या ठिकाणी प्रगट झाली आणि मैयाने दर्शन दिलं. महाराज, जे तपस्वी असतात त्यांना आज रोजी मैया काहींना गायीच्या रूपात देते. बघा, जंगलामध्ये एखादा रस्ता चुकलो आपण तर कधी ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी एखादी छोटी कन्या येईल. बघा, कन्याच्या रूपामध्ये मैया येईल आणि तुम्हाला दाखवेल रस्ता या बाजून आहे, आणि नंतर तुम्ही बघशाल तर ती कन्या दिसणारही नाही. बघा, अशी नर्मदा मैया कधी गायीच्या रूपामध्ये, आणि ती मैया येईल. कधी ज्या ठिकाणी जंगल आहे त्या ठिकाणी एखादा कुत्रा येईल आणि त्या कुत्र्याच्या रूपामध्ये बरोबर ते तुम्हाला घेऊन जाईल त्या रस्त्याने. बघा, एवढी नर्मदा मैयाची, आणि नर्मदा मैयाच्या किनारी जी कामना आपण घेऊन परिक्रमा करू महाराज, ती कामना नर्मदा मैया पूर्ण करीत असते. काही कामना आपल्याला आपल्या इष्टदेवाची प्राप्ती व्हायची असो ती देखील पूर्ण करते, आणि काही आपली जी कामना असेल म्हणून, परंतु त्या नर्मदा मैयावर श्रद्धा पाहिजे आणि आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे महाराज. तिथपर्यंत गेल्याशिवाय तो लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही. परंतु हे ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच घडतं महाराज, सर्वांना घडत नाही. सर्वांकडून परमार्थ घडतो का हो? सर्वांकडून नर्मदा परिक्रमा घडत नाही. काही माणसं असे असतील बघा, ज्यांना अजून गंगा माहीत नसेल, असे काही माणसं आहेत. ज्यांनी अजून गंगेचं देखील दर्शन केलेलं नसेल, असे काही माणसं असतात. बघा, एकदा एका ठिकाणी एक मनुष्य, आता गंगा 2-4 किलोमीटर होती तरी देखील फार वय झालं, आता 60 वर्षाचं वय झालं, कधी महाराज तो पठ्ठ्या गेला नाही, गंगेच्या स्नानाला सुद्धा गेलं नाही. आता एक दिवस ती पत्नी एवढी बोलली, म्हणले, अहो एवढं तुमचं वय झालं, काय तुम्ही या संसारामध्ये कधीतरी गंगेच्या स्नानाला जा म्हणले. आता एक दिवस बराच फार आग्रह केला पत्नीनं, फार बोलली. आता फार बोलले, म्हणले, इतके वय झालं तरी तुम्ही गंगेच्या स्नानाला देखील गेले नाही. एवढ्या जवळ गंगा आहे. बघा, लोक बघा नर्मदेची परिक्रमाला जातात, लोक काशीला जातात, लोक अयोध्येला जातात, तुम्ही 4 किलोमीटर गंगा आहे तिथं जायला तयार नाही. आता पत्नीचं बघा, बाहेर सर्व दखतं परंतु घरामध्ये दखत नाही. म्हणून घरामध्ये ऐकावंच लागत. पत्नीनं जे सांगितलं, जसं सांगितलं ऐकावंच लागत. ऐकलं त्याने पत्नीचं. बरं, तो एवढा कंजूस होता. बरं, निघाला तर निघाला, कारण त्याने आयुष्यामध्ये 1 रुपया सुद्धा कधी दान दिलेला नव्हता. तो निघाला तर निघाला, त्याने विचार केला सोबत पैसे घ्यायचेच नाही. जर त्या ठिकाणी एखादा ब्राह्मण भेटला तर त्याने जर मला पैसे मागितले तर काय करायचं. तो एवढा कंजूस होता, निघाला, 1 रुपया सुद्धा खिशात घेतला नाही. आता 1 रुपया खिशात घेतला नाही, गेला गंगामाया किनारी गेला. बरं, गेला तर गेला अशा ठिकाणी गेला जिथं कोणीच दिसणार नाही. बघा, मुर्दा घाट, स्मशान, जिथं ज्या ठिकाणी स्मशान आहे त्याला वाटलं या ठिकाणी जायचं, कोणी बघितलं नाही बघितलं, या ठिकाणी डुबकी मारायची आणि निघून यायचं देवदर्शन घेऊन, कारण या ठिकाणी कोण मागणारा भेटणार आहे. बघा, एवढा कंजूस मनुष्य, परंतु आता भगवंताने बघितलं, भगवंताला सुद्धा म्हणले आज काहीतरी लीला आपल्याला करावं लागेल. फार कंजूस आहे हा, याची काहीतरी परीक्षा आपल्याला घ्यावा लागेल. भगवंताने बघा, आता भगवंत एका ब्राह्मणाचं रूप घेतलं
आणि भगवंत त्या घाटावर आले महाराज. त्या घाटावर आणि बसले. आता याने हा जसा इकडं तिकडं बघितलं, कोणी नाही. याने विचार केला आता डुबकी मारायची आपण आणि पळून जायचं, कारण काय न जाणे कोणी मागणारा जर भेटला तर पुन्हा पंचायत. तर त्या ठिकाणी डुबकी मारली आणि डुबकी मारली. इकडं तिकडं बघितलं तर ते दिसले ना, भगवंताने त्या ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. ते ब्राह्मण त्या ठिकाणी दिसले. आता हा जसं काही नाही बघितल्यासारखं केलं, निघायला लागला. तेव्हा ते भगवंत ते ब्राह्मण रूपी आणि ते म्हणाले, यजमान की जय हो. म्हणले काहीतरी दान करून जा म्हणले. आता दान हा मनातल्या मनात म्हणलं, दान आजपर्यंत केलं नाही आणि आता देखील करणार नाही म्हणले. अहो ते ब्राह्मण म्हणले मी संतुष्ट ब्राह्मण आहे आणि माझा असा नियम आहे बघा, मी एकदाच मागत असतो म्हणले. एकदा मागतो आणि 1 वर्षभर जो कोणी येईल तो 1 वर्षभर मला पूर्ण असं देतो. याने मनात विचार केला, 1 वर्ष का 1 महिना नाही, 1 दिवसाचं देणार नाही मी, 1 दिवसाचं सुद्धा देणार नाही. आता तो म्हणला, आता हा म्हणले काही मी आणलंच नाही म्हणले, परंतु माझा असा नियम आहे म्हणले, मी संतुष्ट ब्राह्मण आहे आणि मी घेतल्याशिवाय काही कोणाला जाऊन देणार, मी तुम्हाला जाऊन नाही देणार म्हणले. आता याला वाटलं काय करावं, आता यांच्या तावडीतून तो सुटलं पाहिजे. कसा तरी याने विचार केला, यांना सांगू नंतर देऊ आणि निघून जाऊ. यांना काय माहित आहे, आपलं गाव माहित नाही, आपलं नाव सांगायचं नाही, गाव सांगायचं नाही, निघून जायचं, यांना काय माहिती. आता म्हणले नंतर देऊ. आता ते म्हणले काही हरकत नाही, मी संतुष्ट ब्राह्मण आहे म्हणले, माझं काही हरकत नाही. आता हा तसाच निघून गेला. आता घरी गेल्याच्या नंतर आता दुसऱ्या दिवशी ते भगवंत त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले ना, त्या घरी आले आणि ओम भवती भिक्षाम दे. आता ती पत्नी बाहेर आली. म्हणले कोण आहे तुम्ही? म्हणले मी ब्राह्मण आणि कालच तुमचे यांनी मला कबूल केलेलं आहे, मी नंतर तुम्हाला आणि देईन म्हणले काहीतरी. आता ती पत्नी घरामध्ये गेली, त्यांना सांगितलं. म्हणले तुम्ही कोणाला काही द्यायचं, काही कबूल केलं होतं का? आता याने मध्ये विचार म्हणले, ती म्हणली ती आले ना, याने विचार केला मी त्यांना नावं सांगितलं नाही, गावं सांगितलं नाही, कसे काय आले आता ही. पत्नीला सांगितलं त्यांना जा सांग म्हणले, त्यांना ते आजारी पडले. आता हा घरातून बसला होता, सांगितलं ते आजारी पडले. आता पत्नी गेली सांगायला, म्हणले ते आजारी पडले. आता ते ब्राह्मण म्हणले आता आमचे यजमान जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत मी काही इथून जाऊ शकत नाही, कारण ते आजारी पडले तो जेपर्यंत बरे. आता तिनं जाऊन त्यांना सांगितलं, त्याला आणखीनच पंचायत पडली. आता काय करावं, 2-3 दिवस आता घरातूनच शिधा सामग्री द्यावं लागलं ना, जो 1 वेळेस सुद्धा द्यायला तयार नव्हता. आता 2-3 दिवस झाले. आता काय करावं, त्याला फार टेन्शन आलं. शेवटी तो म्हणाला पत्नीला की त्यांना जाऊन सांग ते गेले. बघा हा घरामध्ये बसलेला आहे, तिला सांगितलं त्यांना जाऊन सांग ते गेले म्हणून. आता त्या ब्राह्मणाला सांगितलं जाऊन ते गेले. तो ब्राह्मण म्हणाला ते गेले. अरे म्हणले आता माझे यजमान जोपर्यंत त्यांना मी स्मशानापर्यंत नेत नाही, त्यांना ते अग्निडाव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी काही इथून जाणार नाही. त्या पत्नीला सांगितलं तुम्ही काही काळजी नका करू, मी सगळ्या गावाला निमंत्रण देतो म्हणले. सगळं गाव त्या ब्राह्मणाने जमा केलं आणि त्याला बाहेर ठेवलं महाराज, त्या ताटीवर ठेवलं. आता पत्नी जवळ आली, पत्नी कानामध्ये बोलायला लागली, अहो एवढा कुठं मूर्खपणा असतं, अहो उठा म्हणले तुम्हाला अग्निडाव देतील बरं का. आता तरी तो उठायला तयार नाही. अहो म्हणले त्या ब्राह्मणाला काहीतरी देऊन टाका. नाही म्हणले मी नाही देणार. बघा तसं श्वास रोखून तो पडलेला आहे. शेवटी गाव जमा झालं. आता ती पत्नी मोठमोठे रडत आहे. आता काय कर, रडल्याशिवाय पर्याय नाही. आता मोठमोठे रडत आहे. आता हे भगवंत त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये ती दुःख करायला लागले. खरंच यजमान गेले म्हणले, मला काही दिलंही नाही. तसेच यजमान गेले. बघा आता अंतयात्रा स्मशानापर्यंत आली. स्मशानापर्यंत भगवंत म्हणाले मी आजपर्यंत बरेच जण बघितले, एवढा चिंगूस माणूस बघितला नाही. हात झाली म्हणले. आता फार एवढं
आणि एवढा मनुष्य असं नाही असतं, एवढा कुठे एवढा कंजूस मनुष्य मरायला तयार झाला परंतु दान द्यायला तयार नाही महाराज. आता शेवटी अग्नी डाव देणार. आता भगवंत ते ब्राह्मण रूपी कानाजवळ गेले, म्हणले अहो, त्याला म्हणले अरे बाबा मी भगवंत आहे, मला काही देऊ नको तू, परंतु मला काहीतरी माग. आता मला काहीतरी माग म्हणल्यानंतर तो म्हणाला तुम्ही मला जर काही द्यायचं असेल फक्त एवढं करा, मला सोडून द्या, मला काही मागू नका, एवढंच करा, तुम्ही मला काही देऊ नका परंतु माझ्याकडून काही घेऊ नका. बघा असे काही पट्टे असतात सांगण्याचं तात्पर्य, कारण द्यायचं म्हणजे त्यांना जीवनामध्ये माहीतच नसतं. एकदा एक जण गाळामध्ये फसला. आता गाळामध्ये फसला, बाकी काही जण त्याला काढायला आले परंतु त्याला कधी द्यायचं माहित नव्हतं, हात सुद्धा द्यायला तयार नाही. बघा त्याला वर काढायचं आहे गाळातून तरी हात द्यायला तयार नाही. बघा आता त्याला घ्यायची सवय होती, तो द्यायला तयार नाही. बघा एक जण म्हणले अरे मूर्खा, बरं तू हात नको देऊ, हात घे म्हणले. आता हात घे म्हणल्याबरोबर त्याने हात केला ना समोर आणि त्याला गाळातून काढलं. बघा काही काही असे असतात. सांगण्याचं तात्पर्य असं नसावं, आपल्या कोण जीवनामध्ये परमार्थ घडावा, भजन भक्ती घडावी, त्याकरता जीवन आहे आणि तरच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. जोपर्यंत आपलं धन आणि थोडं देखील भगवंताच्या उपयोगी येत नाही तोपर्यंत त्या धनाचा उपयोग नाही महाराज. हे शरीर आहे, भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, जोपर्यंत त्या भगवंताच्या भजना करता आणि त्याचा उपयोग होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही महाराज. आणि त्या परमार्थ करता, भजना करता आणि त्या नर्मदा मैयाच्या परिक्रमा करता आणि आपला उपयोग झाला पाहिजे. आणि नर्मदा परिक्रमा करून आपण जीवन सार्थक करून घेतलं पाहिजे. परिक्रमेचं अजूनही फार महात्म्य आहे, परंतु वेळही फार झालेला आहे, ऊनही झालेला आहे, त्याकरता विषय या ठिकाणी आवरून घेऊ. नर्मदा मैयाचं फार मोठं विस्तृत चिंतन आहे, किती काही आपण वर्णन केलं नर्मदा मैयाचा महिमा तरी तो आपल्याकडून पूर्ण वर्णन होणार नाही. आणि अशी परिक्रमा अनेक संत महात्म्यांनी केली. दिव्य दिव्य महात्मा आजही ज्या नर्मदा किनारे तपस्वी आणि महात्मे होऊन गेले आजही आहे. सिद्ध महात्मे ज्यांचं दर्शन बघा, तीर्थयात्रेमध्ये हेच घडत असतं. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे शिव वासुदेव धनीवरी. तीर्थामध्ये काय घडतं? तीर्थामध्ये दिव्य दिव्य असणाऱ्या सत्पुरुषांचं, तपस्वी महात्म्यांचं, आणि जे महात्मे बघा ज्यांचं आयुष्य गेलं, जे नर्मदा मैया सोडून कुठं गेले नाही महाराज, असे काही तपस्वी महात्मे बघा. मागं पाठीमागं शियाराम बाबा होऊन गेले. फार महाराष्ट्रीयनच त्यांचं शरीर होतं, एवढी तपश्चर्या केली त्यांनी. शियाराम त्यांचं नाव माहीत नाही, एक दिवस सहज त्यांनी शियाराम असं उच्चार केला म्हणून सर्वांना असं वाटलं हे शियारामच नाव आहे, तेव्हापासून त्यांचं नाव शियाराम पडलं. आणि एवढे तपस्वी महात्मे, हनुमंतराय ज्यांना साक्षात दर्शन झालेलं होतं, असे अनेक महात्मे आणि त्या नर्मदा किनारे झालेले आहेत. आणि अनेक असा महिमा नर्मदा मैयाचा आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण वर्णन करायला वेळ नाही महाराज, कारण वेळ झालेले आहेत. नर्मदा मैया आणि आनंद प्रदान करणारी, जीवनामध्ये कृतार्थ करणारी, जीवनामध्ये समाधान देणारी, जीवनामध्ये आनंद प्रदान करणारी अशी नर्मदा मैया आहे. बघा, जे गाडीने जरी परिक्रमा करतात तरी त्यांना लाभ होतो महाराज, कारण वायाला जात नाही. परमार्थ आहे तो वायाला जात नाही. गाडीने जरी परिक्रमा केली त्याचाही अवश्यमय लाभ होत असतो. म्हणून आज या ठिकाणी तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसाम. ऐशे अनन्य योगे विकिले जिवे मनी अंगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. भगवान परमात्मा सांगतात, अनन्य भावाने ज्याने माझी उपासना केली, भजन केलं, त्याचा मी उद्धार करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र स्वराला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि दादा गुरु यांच्याही आशीर्वादाने, नर्मदा मैयाच्या कृपेने
आणि ज्यांनी परिक्रमा ज्यांची संत शेना महाराजांच्या कृपाशीर्वादाने ज्यांची परिक्रमा पूर्ण झाली, प्रमोद राधाजी अनर्थे आणि पायी ज्यांनी परिक्रमा केलेल्या आहेत, अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारचा त्रास, आणि ज्या परिक्रमामध्ये होतो ते कष्ट म्हणजे तपश्चर्या आहे. कारण स्वधर्माकरता आपण जे कष्ट सहन करतो ते कष्ट नसून ती एक तपश्चर्या आहे. कारण त्याचा उद्देश देवाकरता आहे ना. संसाराकरता कितीही करा तुम्ही, संसाराकरता केलेले कष्ट ती तपश्चर्यामध्ये ते मोडत नाही, परंतु भगवंताकरता जे प्रयत्न आपण करतो ती तपश्चर्या आहे. आणि पायी परिक्रमा ज्यांनी केली, आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं आणि धन्य आहे. कारण भगवान नर्मदा मैयाची कृपा झाल्याशिवाय ही परिक्रमा आणि होत नाही महाराज भगवंताची. कारण आत्मकृपा पाहिजे, भगवत कृपा पाहिजे आणि या सर्व गुरुकृपा पाहिजे. सर्व कृपा असल्याच्या नंतर आणि असा असणारा हा योग येतो. आणि माऊंद्याचा योग आहे बघा. माऊंद त्याला म्हणतात की स्वतः जसं तीर्थयात्रा आपण केली, परंतु स्वतः मुखाने बोलून नाही दाखवायचं. मा म्हणजे नाही, व म्हणजे वदने, स्वतः बोलून नाही दाखवायचं. आणि त्याकरता हे प्रवचन असतं की प्रवचनाच्या माध्यमातून सर्वांना आणि जे कळावं. कारण स्वतः केलेलं पुण्य कर्म स्वतः वधवून दाखवू नये, कारण त्या पुण्याचा क्षय होत असतो. आणि मग त्याकरता हे प्रवचन ठेवलं जातं. ते केलेलं आणि जे कर्म आहे, पुण्य कर्म आहे, माऊंद मावद म्हणजे मा म्हणजे नाही, व म्हणजे वदने, आणि पुण्यकर्म मनुष्याने झाकून करावं त्याकरता हे प्रवचन असतं. आणि प्रमोद राधाजी अनर्थे यांनी परिक्रमा पूर्ण केली. आपले हरिभक्त परायण सचिन महाराज होते, त्यांच्यासोबत आणि काही परिक्रमावासी, भरपूर परिक्रमावासी दादा गुरु त्यांच्या सोबत होते. आसपासचे सर्व परिक्रमावासी ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा आणि पायी परिक्रमा पूर्ण केली त्यांना फार फार धन्यवाद.